शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मध्य मुंबई आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कला व खेळ महोत्सवाला शनिवारी दिनांक 18 जानेवारीपासून सुरुवात झाली। शिवसेना नेते आमदार युवासेना प्रमुख श्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे या महोत्सवाचा दिमाखत उद्घाटन झाले। 16 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून या निमित्ताने दक्षिण मध्य मुंबईतील कला व क्रीडाप्रेमींना अनोखी संधी उपलब्ध झाली आहे। शिवसेना नेते आणि दक्षिण मध्य मुंबईचे खासदार माननीय श्री अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा व उपक्रमांचा समावेश असलेला हा महोत्सव क्रीडा व सांस्कृतिक प्रेमीसाठी पर्वणीय ठरणार आहे। पुरुष क्रिकेट, महिला क्रिकेट, फुटबॉल, खो खो, कुस्ती, टेबल टेनिस, कॅरम, रस्सीखेच, पंजा, बुद्धिबळ, कबड्डी, मल्लखांब, योगासनी, दहीहंडी तसेच चित्रकला स्पर्धा आणि बरेच काही यामध्ये सामील आहे। स्पर्धेत विजयांसाठी एकूण 11 लाख रुपयांचं रोख बक्षीस घोषणा केली आहे। महोत्सवाच्या उद्घाटनावेळी शिवसेनेचे नेते माजी परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते, शिवसेना सचिव श्री साईनाथ दुर्वे, स्थानिक आमदार विभाग प्रमुख श्री महेश सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, समर्थ व्यायाम मंदिराचे श्री उदय देशपांडे, मुंबई रणजी, सलीमवीर, आयुष मोहत्रे व विभाग क्रमांक 9 आणि 10 मधील आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक उपस्थित होते। जनक टाइम्स सोबत संपादक आती बाबर आणि उपसंपादक अकबर शिकणकर।